नमस्कार मित्रांनो, आपण सासुरे या गावी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. या सासुरे गावचं नाव या बैलानं काल चर्चेमध्ये आणले आणि नक्कीच इथून पुढे राहील सुद्धा. नक्कीच आपण बोलूयात. या बैलाने काल नेवरी मैदानामध्ये गुलाल घेतलाय. नक्कीच सांगा जरा कॅप्टनबद्दल माहिती. कुठला आहे कॅप्टन हा? नक्कीच कॅप्टन सासुरव्याचाच आहे. आमचा घरचा खोंड आहे, घरच्या गाईचा. बैलाच सांगायचं म्हणजे बैलाचा लय मोठा संघर्ष आहे. मी तुम्हाला पुढे सांगेन. सांगा कळू द्या बैलाला. बैलाला आदत मध्ये बैल होता तेव्हा आम्हाला लय जण म्हणायची बैल काय पळणार नाही, बारका खोंड होता तेव्हा. पण खोंड जेव्हा पळायला लागला तेव्हा म्हणजे परत आम्ही म्हणजे असाच न्यायचो. परत अंकलला आम्ही फोन केला, वासराचं नियोजन असं तसं करूया म्हणून. परत अंकल जसं नियोजन करायला लागलं तसं खोंड राहायलाच लागला. म्हणजे जाईल त्या मैदानात गट तरी काढायचा, सेमीला कुठं टाकाटाकीत मार खायचा. आणि परत आम्ही असंच मी निघालो रानात एक दिवस. परत अंकल मला रस्त्याने भेटलं, सागर ड्रायव्हरनं. अंकल म्हणलं आपण एक काम करूया, सुंदर पण जरा जाम झाला. अंकल म्हणलं बैल लय दिवस बाहेर नाही, आपण एक काम करूया, घरचीच गाडी आणूया. सुंदर कुठला होता? अण्णा पहिलवान आमचाच, म्हणजे घरचीच गाडी पळती. हा मग अंकल म्हणलं सुंदरची ती गाडी आपण नागठाणमध्ये पळवूया. बरं चालतंय मी म्हणलं पळवूया. मग आम्ही इथनं गेलो डायरेक्ट. मला लय जण म्हणायची बैल आजारी आहे आणि तू सुंदर बरं नियोजन केलं यान, मग बैल पळल का? आम्ही म्हणलं पळल ती पळल, काय होईल ती पुढं. म्हणलं ह्यो पण बैल बांधू नाही, तो पण बैल बांधू नाही, दोन्हीत काय होईल ते होईल. आणि आम्ही गेलो, बैल खाली केली, खाली घेऊन गेलो. गाडी पळाली, गाडीनं अंतरानं गट काढला, टांग्यानं गट काढला. परत तिथनं परत सेमीला आमचं म्हणजे सगळ्यांचं चाललेलं, कडनं गाडी आली तर काय करायचं. अंकल म्हणलं कसं काय करायचं, हे खोंड बाहेरनं पळत नव्हता, सुंदर पळायचा. पण परत ह्यानं बाहेरनं ही केल्यावर काय करायचं म्हणून. परत अंकल म्हणलं मग एक काम करू, काय होईल ते होईल, हाणू गाडी बाहेरनं. मग खोंड बाहेरनं टाकला, सुंदर आतनं टाकला. सगळा टॉपचा सेमी होता नागठाणला. त्या टॉपच्या सेमीत गाडी आमची निम्म्यापर्यंत मागच पळत होती. जसं निम्म्याच्या पुढं गाडीनं तोंडाला निकाल घेतला सुंदर, म्हणजे सुंदरनं आतनं गाड्या सगळ्या गाड्यासनी टाकून निकाल घेतला. तो आमचा मोठा, म्हणजे लय जण आम्हाला म्हणायची की तुमचा खोंड म्हणजे बैल आजार आहे असा आहे, पण करून दाखवलं बैलांनी. आणि तिथनं पुढं ज्या मैदानात जाईल तिथं बैल नाव म्हणजे जाऊन देत नव्हती. जाईल तिथं नाव केलंच बैलांनी दोन्ही. तिथनं आम्ही परत शिरवळला पळालो. शिरवळवरनं पळून आलो शक्तीवर. तिथं सेमीला मार खाल्ला. परत तिथनं रुईचं मैदान केलं आम्ही कृष्णाबर मैदान केलं, गट काढला तिथं पण गाडीनं. आणि रुई मैदानात खोंड जरा म्हणजे आजारी पडला. आम्हाला काही जाणवूनच आलं नाही. सगळी म्हणायला लागली खोंड सेमीला कमी पडला म्हणून. आम्ही आपला घरी खोंड आणला, बांधला. परत संध्याकाळी खोंड झाला जाम, वैरण खायना म्हणून मी अंकलला फोन केला की अंकल म्हणलं नक्की काय होतंय. तर मी म्हणलं अहो असा धापा दिल्यागत करतोय, वैरण खायना झालाय. तर अंकल म्हणलं डॉक्टरांचा नंबर पाठवतो, त्यासनी फोन कर. मग डॉक्टर निखिल केंद्रे आम्ही फोन केला डॉक्टरांनी. तर डॉक्टर म्हणलं चालतंय, आता सकाळनं मी येतोच लवकर म्हणून. आता बघा काय होतंय ती. सकाळी डॉक्टर आले, काय सलाईन लावल्या वासराला, तिवा झाला. खोंड म्हणजे पूर्ण पाय असा वर धरायचा, पायच खाली टेकवत नव्हता. डॉक्टर म्हणले तसं खोंड कवर होईल म्हणून. आणि झालाच खोंड कवर. तिथनं पुढं परत काय लय म्हणजे जाईल तिथं सगळीकडे गट काढायचा खोंड, पण काय करणार मार खायचा सेमीला. संघर्ष खूप केलाय. हो, वासरान संघर्ष म्हणजे लय मोठा संघर्ष आहे. नक्की त्यांची त्याच्या मागे आणि तिथनं परत लंपी झाला वासराला. लंपी झाला की लंपीत परत खोंड जाम होता, म्हणजे लयच जाम होता. आम्ही सरकारी डॉक्टर, आम्हाला कोण कोण म्हणली की खाजगी डॉक्टर आपले बघत नाहीत, म्हणून आम्ही बोलावलं सरकारी डॉक्टरांना. तर डॉक्टर आले, डॉक्टरांनी काय नुसतं इंजेक्शन टोचल्यागत केलं आणि गेले. म्हणले काय नाही, परत उपचार करायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी खोंड तापाने हे पूर्ण जाम झाला. पाक म्हणजे बसायला पण येत नव्हतं खोंडाला असं, आणि कणकणी असं झुलायचा खोंड पुढं. परत असंच मग निखिल केंद्रे डॉक्टरांनी फोन केला. डॉक्टर म्हणलं येतो मी. डॉक्टर आलो, डॉक्टरांनी टेम्परेचर ही बघितलं, खोंड ताप होता. परत सलाईनी लावल्या, पण खोंड 2 दिवसात डॉक्टर मला म्हणलेलं कव्हर करणार, वैरण खाणार का तर खाणार खोंड. पण 2 दिवसात वैरण खोंड खायला सुरुवात केली.
त्यात आम्हाला साथ दिली म्हणजे डॉक्टरांनी पण लई मोठी साथ दिली आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही काल मैदान झालं त्या नेवरीच्या मैदानामध्ये, तुम्ही त्या बैलाचा तुम्ही इतिहास सांगितला, कशा पद्धतीनं तो आजारपणातून उठला आणि तो सक्षम झाला पाळण्यासाठी, आणि नक्कीच त्याच्याकडून आता तुम्हाला काय अपेक्षा असतील? अपेक्षा काहीच नाही ते आमच्या, आता आम्हाला गुलाल दिला तेवढेच आमच्या अपेक्षा, म्हणजे त्यानं सगळ्या पूर्ण केल्या आम्ही असं म्हणत नाही, म्हणजे तो रोज राहिलाच पाहिजे. काल नेवरी मैदानामध्ये आपलं नियोजन कोणासोबत झालं होतं कॅप्टनचं? झेल्या बैल म्हणून होता, सांगली तासगावचा. बर. त्या बैलाबरोबर नियोजन झालेलं. नियोजन कोणी केलेलं? नियोजन सागर धर्माधिकारी आमचे मामा आहे ती, बर. हा. तासगावचे, सांगली तासगावचे, हा हा. त्यांनी केलेलं. आणि पिनो अंकल, सागर ड्रायव्हर, बर, डॉक्टर निखिल केंद्रे यांनी नियोजन केलेलं. नक्कीच तुम्ही बघितलं गट ज्यावेळेस काढला त्यावेळेस काय तुम्हाला वाटलं? गट काढला म्हणजे गटाला गाडी खालनं कमीच पडलेली, खालनं म्हणजे आम्हाला वाटलं गाडी मार खाती पुढं. बर बर. म्हणजे सगळी पोरं म्हणत होती म्हणजे खालनं कमी गेली गाडी, बर बर. पण पुढे जाऊन गाडीनं निकाल घेतलाच तोंडाला. नक्कीच. कुठल्या खांदी पळतो हा कॅप्टन आपला? तस दोन्ही खांदी पळतो, पण उजवीनं स्पीड जास्त आहे. उजव्या खांदी? हा, उजव्या खांदी. नक्कीच. त्याला जर बैल जर टॉपचा जर लागला तर तो गाडी कुणाची मारू शकतो? हो, मारू शकतो. म्हणजे धमक आहे त्याची. हो, आणि आतापर्यंत सगळ्या टॉपच्या सीमित खोंड पळलाय. म्हणजे नशीब बघा त्या बैलाचं की आतापर्यंत एक पण सेमी त्याचा असं झालं नाही की हलक्या गाड्या येत्या त्यानं सेमी काढलाय म्हणून त्यात. नक्कीच तुम्ही बघितलं काल मैदानामध्ये कॅप्टन एक गुलाल घेतला आणि नक्कीच दाखवून दिले या संबंध महाराष्ट्राला की सासुरे गावचं नाव संबंध महाराष्ट्रात तो गाजवणार आणि गाजवतोय. आणि नक्कीच आगामी काळामध्ये आपल्याला कॅप्टन कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? लवकरच दिसेल. अजून काय म्हणजे आमचं नियोजन चाललंय पण अजून काय झालं नाही. नक्कीच. आपला कॅप्टन बिनजोड शर्यतीमध्ये पळवता का तुम्ही? हो, पहिली जोड त्यानं त्यानं बिनजोडचा गुलाल दिला. परत गटाला करण ड्रायव्हर शिवतर यांच्या रुबाबनं गटाला पहिला गट दिला. आणि अण्णा पहिलवान सासरू सुंदरनं फायनलचा गुलाल दिला. बरं बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. नक्कीच या सासुरे गावचा कॅप्टन जो आहे असा आहे ना, आता 26 महिन्याचा खोंड असेल. 26 महिन्याचा खोंड आहे. आणि नक्कीच या वासराने दुसऱ्यामधल्या वासराने दाखवून दिले की कशा पद्धतीने पळतोय आणि की प्रत्येक मैदान जे होतंय त्या दुसऱ्यामध्ये त्याचं सेमीला टॉपच्याच गाड्या लागतात तरी तो कमी पडत नाही, कमी कुठंच पडत नाही. तुमचा कॅप्टन याच्याबद्दल काय सांगाल? नाही, खोंड आतापर्यंत पडलाय का नाही, कधीच कमी पडला नाही कुठल्या बैलाला. म्हणजे खोंड असा तासात गेलाय आणि बैलवाल्यानं आपल्याला म्हणलंय तुमच्या खोंडामुळे आमच्या बैलानं मार खाल्लाय, असं कधीच झालं नाही. आपल्या कॅप्टनचं नियोजन कोण करतं? पिनो अंकल, सागर ड्रायव्हर, डॉक्टर निखिल कंजळे, कटापूर. आणि आपल्या कॅप्टनच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतात? करण ड्रायव्हर शिवतर, विकास ड्रायव्हर, परत सागर ड्रायव्हर धामनेर, सोन्या ड्रायव्हर निगडी, रेहान ड्रायव्हर जे. नक्कीच. तुम्ही बघितलं कॅप्टन या बैलाची जी टीम आहे या टीमबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, पोरं सगळे आपल्याला म्हणजे कधी पण साथ देते ती. काल आता इकडं सगळी बैल पाळणार होती तरी पण पोरांनी नियोजन केलेलं 2 मैदानात बैल पाळणार होती तरी पण इकडं निम्मी जायची आणि तिकडे निम्मी जायची, दोन्ही पण बैल घरचेच असले का ती सगळ्याची. नक्कीच. तुम्ही सगळी तुमची सुट्टी मेकर असो वगैरे सगळी टीम एकजुटीने काम करताना कॅप्टन तुम्हाला कधीच नाराज करणार नाही आणि इथून पुढे तुम्हाला टॉपच्या मैदानामध्ये 100% गुलालामध्ये राहू आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच. तुम्हाला असं काय वाटतं की या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे कोणते नियम अजून तुम्हाला वाटते पाहिजेत? कारण की कडेची गाडी लागते, तुम्हाला माहिती आहे पब्लिकला गाडी लागते, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय पब्लिकच जरा त्या गाडीवर जरा पब्लिकनंच ध्यान दिलं पाहिजे. कारण कोण जरी कडन आला तरी तेव्हा काही गुलालासाठीच येत असतो मैदानात. अगदी बरोबर. नक्कीच. नाही, आपल्याला या वासरानं एक टॉपच्या बैलासोबत पाळावं, तुमची कुठली अपेक्षा आहे? अशी नाही काय, आमच्या घरच्याच म्हणजे सुंदर, अंजीर, परत लिमजा या बैलांबरोबर पळला तरी आम्हाला समाधान आहे. म्हणजे त्यांना टॉपच्या गाड्या ज्या आहेत, टॉपची बैल आहेत, त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे. आतापर्यंत म्हणजे आम्ही असं केलं कोणाला वायदी देऊन पळलो नाही आतापर्यंत. हा एक खूप छान प्रश्न त्यांनी एक चांगलं उत्तर दिले.
म्हणजे अंकलनंच आमची सगळी नियोजन केलीत, पण कुणाला आम्ही अशी म्हणजे अंकलनं वायदी देऊन दिली नाही आजपर्यंत आम्हाला. बरोबर आहे. हेच महत्वाचं आहे, कारण की बैलगाडा क्षेत्र जर टिकवायचं असेल तर हा प्रकार थोडासा थांबला पाहिजे. हो. आणि नक्कीच हे होते सासुरे गावच्या कॅप्टनची. नक्कीच तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.